अनुदानित आदिवासी आश्रमशाळा तऱ्हाडीची मान्यता रद्द करा, बिरसा फायटरची मागणी. विद्यार्थ्याच्या मूत्राशयाला दोरी बांधली, नाशिक आयुक्तांकडे तक्रार. अनुदानित आदिवासी आश्रमशाळा तऱ्हाडी तालुका शहादा येथील विद्यार्थी प्रतीक निमा वडवी इयत्ता चौथीच्या या विद्यार्थ्यावर मूत्राशयाला दोरी बांधून झालेल्या अमानवीय वागणूक व शिक्षकांच्या निष्काळजीपणाबाबत योग्य ती कारवाई करावी व आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून आयुक्त व अप्पर आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारे, पप्पू अवाया, पवन पवार, दिनेश वसावे, जलसिंग वसावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की अनुदानित आदिवासी आश्रमशाळा तऱ्हाडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील इयत्ता चौथी शिकणारा विद्यार्थी प्रतीक निमा वडवी याच्या मूत्राशयाला दोरी बांधून अत्यंत गंभीर व अमानवी प्रकार घडलेला आहे. दिनांक 6/2/2025 रोजी सदर विद्यार्थ्याच्या मूत्राशय म्हणजेच प्रायव्हेट भागाला दोरी बांधण्यात आली. हा प्रकार अत्यंत धोकादायक असूनही शाळेतील शिक्षकांनी या गंभीर प्रकरणाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. दिनांक 8/2/2025 रोजी ही बाब उघडकीस आली. म्हणजेच 3 दिवस विद्यार्थ्याला कोणतीही मदत मिळाली नाही किंवा औषधोपचार करण्यात आलेला नाही. या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला प्रथम धुळे येथील रुग्णालयात दाखल करून ऑपरेशन करण्यात आले, परंतु ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात पुन्हा ऑपरेशन करण्यात आले, तरी देखील संबंधित शाळेतील शिक्षकांनी या घटनेबाबत कोणतीही जबाबदारी घेतली नाही. उलट विचारणा केल्यावर LC घेऊन जा, शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जा असे सांगून पालकांना व विद्यार्थ्याला मानसिक त्रास देण्यात येत आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून आदिवासी विद्यार्थ्याच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण करते. त्यामुळे आपणास नम्र विनंती की या संपूर्ण घटनेची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित दोषी शिक्षकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. पीडित विद्यार्थ्याला योग्य ती वैद्यकीय मदत व आर्थिक सहाय्य करण्यात यावा. आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात यावी. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी शाळेत कडक उपाययोजना कराव्यात. तरी आपण या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून शाळेची मान्यता रद्द करावी. विद्यार्थी व पालकास न्याय द्यावा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून आयुक्तांकडे करण्यात आले आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, शहादा. अनुदानित आदिवासी आश्रमशाळा तऱ्हाडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या प्रतीक निमा वडवी या विद्यार्थ्याच्या मूत्राशयाला दोरी बांधून अमानवीय अशी वागणूक देण्यात आलेली आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी प्रशासकीय कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक व माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांना दिलेलं आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. या विद्यार्थ्याची ही घटना 6 फेब्रुवारी 2025ला घडली आणि तब्बल 3 दिवसांनी म्हणजेच 8 फेब्रुवारी 2025 रोजी तेथील प्रशासकीय जे कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांना माहीत पडली आणि त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि दवाखान्याच्या उपचारामध्ये पालकांनी स्वतः खर्च करून औषधोपचार केलेला आहे. म्हणून या विद्यार्थ्याच्या पालकाला जो काय या मुलाच्या औषधोपचारासाठी, वैद्यकीय उपचारासाठी जो काही खर्च लागलेला आहे तो आर्थिक खर्च तेथील शाळा प्रशासनाने त्याला द्यावा आणि पुढील उपचारसुद्धा करण्यात यावा आणि या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. जे दोषी हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे त्या दोषी शिक्षकांवरती प्रशासकीय जे अधिकारी, मुख्याध्यापक यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत. अशा प्रकारच्या घटना जेणेकरून पुढे घडू नये म्हणून आदिवासी विकास विभागाने उपाययोजना योजाव्यात अशी आम्ही याद्वारे मागणी करत आहोत. जय बिरसा, जय आदिवासी.